परंतु काल परवा एक सर्व्हे बाहेर आला, जगातल्या 148 देशांचा सर्व्हे केला, हॅपीनेस इंडेक्स म्हणजे सगळ्यात आनंदी देश कुठला, तो कुठला का असेना, भारताचा त्यामध्ये नंबर 128वा आहे. 148 मध्ये 128 आहे. बरं ठीक आहे, 128 असणं इथपर्यंत ठीक आहे, पण पाकिस्तान आपल्यापेक्षा पुढे आहे. म्हणजे पाकिस्तानचा नंबर 108 आहे आणि भारताचा 128 आहे. म्हणजे ज्या देशामध्ये 300 रुपये पेट्रोल आहे लिटर, डिझेल 300 रुपये आहे, खायला नीट नाही, ब्रेड खात आहेत, राहायला नीट घरं नाही, ते माणसं आपल्यापेक्षा आनंदी आहेत. आणि भारतातले सगळे लोक सगळं असून सुद्धा दुःखी आहेत. हे नेमकं का? आपले स्वभाव असे किरकिरे का झाले? का सगळं असल्यामुळं झाले? आपल्याला सुख मिळतंय पण ते भोगता येत नाही का? म्हणजे आपण गाडी घेतो पण त्यात डिझेल टाकण्याची व्यवस्था आपली नाही का? नेमकं काय होतंय याचा शोध जर आपण घेतला तर आपल्याला थोडंसं जुन्या काळाकडे जावं लागेल. आमचे अनेक जुन्या काळचे माणसं इथं बसलेले आहेत. तरुणांना माहीत नसेल, आता तरुण मला माहीत झाले, कारण मागाशी अनाऊन्समेंट झाली की ज्येष्ठांनी मागे बसावं, त्यामुळं तरुण आपोआप पुढं आले आणि ती संधीसुद्धा होती मी तरुण आहे असं दाखवण्याची. त्यामुळे अनेक जण पुढं बसले, त्यामुळे आपोआप इथं 2 भाग झालेले आहेत. ज्येष्ठांना खुर्च्या दिल्या, तरुण समोर बसलेत, आमच्या महिला आहेत. जुन्या काळी तुम्हाला सांगतो, करमणुकीचे काही साधनं नव्हते. रेडिओ नावाचा एक विषय होता. आमच्या वडिलांनी तर एक मोठा रेडिओ घरात घेऊन ठेवलेला होता, पण बहुतेक गावामध्ये गळ्यामध्ये रेडिओ लाटकून फिरणारे अनेक माणसं होते आणि रेडिओचा आवाज ते खूप मोठा करायचे, कारण त्यांना असं दाखवायला लागायचं की माझ्याकडे रेडिओ आहे. आणि बाकीच्यांनाही आनंद वाटायचा, आवाज मोठा कर, कारण आम्हाला ऐकायला मिळते. गाणे सुश्राव्य होते, ऐकावे असे गाणे होते. किशोर कुमार वगैरे, रफी, बिनाका गीतमाला त्या काळामध्ये होती. म्हणजे गायक पूर्ण वेळ गायचा, संगीतकार आधीमध्ये वाजवायचा. आता संगीतकार पूर्ण वेळ वाजवतो आणि जिथे संधी मिळेल तिथं गायक गाऊन घेतो. असे नवीन गाणे आहेत, समजायला अवघड आहेत ते. तर त्या काळात ते असं छान ऐकावे श्रवणी असे गाणे होते. रेडिओला इतकं महत्त्व होतं की हुंड्यामध्ये रेडिओ द्यायचे. म्हणजे त्या काळामध्ये नवरदेव सांगायचा, माझ्या लग्नात माझ्या हुंड्यात मला रेडिओ मिळाला. म्हणजे त्यावेळेस लग्न झाल्यानंतर 2 रेडिओ घरामध्ये यायचे. म्हणजे एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता. 4 बँडचे, 6 बँडचे, असे काहींना बँडच नसायचे. नेमकं बटन बंद करायचं कुठलं आहे तेच सापडत नसायचं. तर असे ते गंमत त्या काळामध्ये होती, पण माणसं आनंदी होते. 2 मराठी नटांनी एक फार मजेशीर किस्सा त्यांचा त्या काळातला सांगितलेला आहे की त्या काळामध्ये असं काही तंत्रज्ञान नसताना नाटक आलं आणि सगळं गाव ते नाटक पाहायला जमा झालं, कारण दुसरं करमणुकीचं काही साधन नव्हतं. आणि त्या नाटकामध्ये असं दृश्य होतं की ते हिरोनं ते व्हिलनवर असं पिस्तूल रोखलेलं आणि तो त्याला म्हटला की मी आता तुला गोळी घालून ठार करतो. त्यानं असं म्हणायचं आणि मागून एकानं फटाका वाजवायचा, कारण हे माईक वगैरे नव्हते. असं ते सीन होतं आणि सगळे लोक नाटक पाहायला बसले. तो हिरो त्या व्हिलनला असं म्हटला, मी तुला आता गोळी घालून ठार करतो. आणि असा पाऊस नुकताच येऊन गेलेला, मागच्याला काही काडी पेटे ना, म्हणजे फटाकाच पेटे ना त्याला, आणि हा तर म्हणून बसलेला मी तुला गोळी घालतो. बरं, व्हिलनला माहीत होतं ठो आवाज झाल्याशिवाय पडायचं नाही, आणि मागच्याला तर फटाका पेटे ना. व्हिलन असाच उभा, हिरो पिस्तूल धरून कंटाळला. लोकांना वाटलं गोळी गुंतली असेल, आत्ता सुटेल मग सुटेल, आणि याचा आपला प्रयत्न सुरू. डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला, म्हणून त्यानं हळूच पडद्या खालून सुरा सरकवला आणि तो त्या हिरोला असं म्हटला, आज जरा अडचण आहे, यानं मार यानं मार. आता हिरो होता, हुशार होता तो, त्यानं ते पिस्तूल फेकून दिलं, सुरा उचलला आणि तो त्या व्हिलनला असं म्हटला, तू इतका दुष्ट आहेस, तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाही, आज मी तुला सुऱ्यानं मारतो म्हणे. त्यानं असा सुरा पकडला आणि सुरा उगरल्याबरोबर मागून आवाज आला, ठोक. तुम्हाला सांगतो, व्हिलन हसत खाली कोसळला. हिरो हसायला लागला, आलेले सगळे लोक हसायला लागले. पण दुसऱ्या दिवशी पेपरात या चुकीची बातमी कुठं आली नाही. याचं कारण हे होतं, आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे, आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो, म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत. आम्हाला आनंद सुद्धा नीट भोगता येत नाही. आमच्या मुलीला 70% मार्क्स पडले,
तिनं घरी येऊन सांगितलं, मम्मी पप्पा मला 70% मार्क्स पडले. अरे वा वा बाळ, छान झालं. थोड्या वेळ ते म्हणतील, हळूच शेजारी जातील, तुमच्या याला किती येतो? 80 आहेत. अरे वाईट झालं, आमच्यापेक्षा 10% जास्त आहे. म्हणजे दुःखी कसं व्हायचं? स्पर्धेमध्ये काय करायचं, आपल्यामध्ये असे अनेक विकार दडलेले असल्यामुळं ही आपल्यामध्ये एक अडचण आहे. जुन्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे की काही मनोरंजन नसताना ते लोक आनंदी होते. मग तो जुना टी व्ही आला, तो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही, तुम्हाला माहीत असेल, तो भला मोठा टी व्ही आला. तो टी व्ही पहिल्यांदा पाटलाच्या वाड्यामध्ये आला, कारण जे काही यायचं ते पाटलाच्या वाड्यातच यायचं पूर्वी. म्हणजे आता आरक्षणसुद्धा पाटीलच मागायला लागले. म्हणजे मी काही त्या विरोधातला नाही, पण सांगतो का मागायला लागले तो ते संशोधनाचा विषय आहे. पण मग तो टी व्ही ठेवला, सगळं गाव जमा झालं. टी व्हीला कोणीतरी हार घातला, नारळ फोडला टी व्हीच्या समोर, उदबत्त्या लावल्या, ती चित्र सुरू झालं. अहो, गावातल्या लोकांना इतकं आश्चर्य वाटायला लागलं, हे कोण कुठले माणसं हलतायत, एकमेकांना मारतायत, घोड्यावर बसतायत. ते म्हणजे नवीनच तंत्रज्ञान. लोकांना इतकं आश्चर्य वाटायला लागलं, कुठून हे सगळं आलं असेल. आणि मग ज्या घराची परिस्थिती जरा बरी आहे त्या घरामध्ये ते सगळे टी व्ही यायला लागले ब्लॅक अँड व्हाईट. त्या काळामध्ये त्या टी व्हीमध्ये एकच चॅनल होता, सह्याद्री नावाचा. आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्या काळामध्ये एक मालिका असायची, मला वाटतं तिचं नाव आमची माती आमची माणसं. आता जर तोच कार्यक्रम पुन्हा सुरू करायचं ठरलं तर आमची माणसं आणि त्यांची झालेली माती. आता ती कोणी केली हे सांगायला नको, आचारसंहिता आहे. नाही तर असं ते सुरू करावं लागेल. पण ते कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी व्हायचे, छान असायचं. त्या निवेदिका यायच्या बातम्या सांगायला. बरं, त्या सरकारी निवेदिका होत्या, म्हणजे त्यांना जेवढा पगार तसा चेहरा त्यांचा होता. आणि विशेष म्हणजे ते मेकअप करत नसायच्या, कारण टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट होता, म्हणजे उपयोगच नव्हता. काही लावलं तरी ते काळं किंवा पांढरंच दिसायचं. मग आता काही विचारूच नका, म्हणजे टी व्ही रंगीत, यांचा चेहरा रंगीत, त्यामुळे पाहणाऱ्याचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते, बाकी काय. त्याचे डोळे काय रंगीत होत नाहीत. आणि मग त्या यायच्या आपल्या शांत चेहऱ्यानं यायच्या. मग दुःखाची बातमी तसाच चेहरा, आनंदाची बातमी तसाच चेहरा. मग पाहणारे तशाच चेहऱ्यानं पाहिजे, काय त्यात बदल नसेल. असं घराघरामध्ये असतं, स्थितप्रज्ञपणे सगळं चाललेलं असायचं. बरं, ते चॅनलवर काय भ्रष्टाचाराच्या बातम्या नसायच्या, म्हणजे त्या काळात भ्रष्टाचार नव्हता असं नाही. चॅनल सरकारी होता, सांगण्याची अडचण होती. बरं, चित्र कधी स्थिर नसायचं, चित्र हलायचं. त्यामध्ये मुंग्या यायच्या, लाटा उसळायच्या. म्हणजे त्या बाई सांगायच्या आज हवामान शांत राहील, तरी त्या हलायच्या. लोक म्हणायचे ह्याच हलतायत, हवामान कशात शांत राहील. म्हणजे आमच्या जुन्या अनेक लोकांच्या मुंड्या ज्या हलतात ना, अशा 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 अशा. मला शंका आहे ते कारण असावं, चित्र ॲडजस्ट करण्यासाठी ते असं असं बहुतेक. ते आता कोणाच्या हलत नाही, आता स्थिर आहे. म्हणजे पूर्वी हलणे हा विकार होता, आता स्थिर राहणे हा विकार आहे. कारण ते सगळं इतकं छान आहे की त्याहून नजरच हटत नाही. त्यामुळे अगदी ताट झालेल्या आहेत मुंड्या, पूर्वी हलायच्या. हा सगळा बदल होत गेला. आणि मग त्या स्लॅबवर वगैरे एक अँटेना असायचा ताड्यांचा, त्याच्या शेजारी एखादा बांबू ठेवलेला असायचा हलवायला, चित्र ॲडजस्ट करायला. मग आठवड्यातून एखाद्या दिवशी रामायण महाभारत मालिका असायची. मग ती मालिका पाहायला सगळं रस्ते सुनसान सामसूम. ज्याच्या घरात टी व्ही आहे सगळी गल्ली त्या घरामध्ये जमा व्हायची टी व्ही पाहायला. मग टी व्ही ते मालिका सुरू होण्याआधी ते व्यवस्थापन केलं जायचं. एकाला दरवाजात उभं करायचे, एकाला मालदोर उभं करायचे. मग चित्र जास्त हलायला लागलं की ते प्रेक्षक ओरडायचे त्या दरवाजातल्या, त्याला सांग फिरव फिरव, डावीकडे फिरव. तो लगेच ओरडायचं, ते फिरव रे. ते लगेच बांबून असं ते काड्या फिरवायचं. झालं का स्थिर, झालं का स्थिर. दोघांमध्ये आरडाओरडा. चित्र स्थिर व्हायचं तोपर्यंत मालिका संपलेली असायची. मग वरचा म्हणायचा पुढचा एपिसोड मी पाहणार, तू खाली व्हायचं, तू वर तू खाली, असं सगळं छान असायचं. पण मला वाटतं चित्र जरी कृष्णवर्णीय दिसत असलं तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र हा रंगीत असायचा. कारण माणसं सगळं निगुतीनं पाहायचे, आनंदानं पाहायचे, छान पाहायचे. ते छान पाहणं आता आमचं राहिलं नाही. आमची नजर आता पांगली. आता रिमोट आले, आमच्या चंचलपणाला वाव मिळाला. आम्ही एक चित्र कधी स्थिर असं पाहत नाही. सुदैव अजून व्याख्यानमालेमध्ये रिमोट नाही, नाही तर तुम्ही व्याख्याते सुद्धा बदलून टाका. एका दिवशी 5 बोलवायचे, एकाचा माईक बंद करायचं, तू आता थांब, तू बोल बाबा. असं काही भरोसाच राहिला नाही. कारण एकच ठोकळा 1.5 तास बोलतोय, मध्ये जाहिरात नाही, काय नाही. आणि हे काय चाललंय बो, असं काही दिवसांनी वाटू शकतं. तर ते रिमोटनं माणसाच्या चंचलपणाला वाव मिळाला. आणि आता तंत्रज्ञान इतकं पुढं गेलंय. काल परवा मी पेपरात बातमी वाचली, आता एक नवीन टी व्हीचं मॉडेल येते, तुमच्यापर्यंत येईल, की आता रिमोटची गरज नाही. पाहणारानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार टी व्ही, तुम्हाला सांगतो. आता शंका आहे काय, पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले,